शिरूर कासार तालुक्यात मुसळधार पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले असून नुकसान भरपाईची शेतकऱ्यांनी मागणी केली आहे। तालुक्यात गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून कांदा, बाजरी यासह इतर पूर्णपणे पिके उद्ध्वस्त झाली आहेत। अवकाळी पावसामुळे शेतकरी वर्ग पुन्हा एकदा संकटात सापडला असून त्यांच्यावर आर्थिक डोंगर कोसळल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे। तालुक्यातील अनेक गावांमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे शेतामध्ये पाणी साचले असून जमिनीत पाणी झिरपल्याने कांद्याची गाठ कुजण्यास सुरुवात झाली। तसेच याशिवाय काढून ठेवलेल्या शेतातील कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे। बाजरी, मूग यासारखी पिके देखील पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे। या अचानक आलेल्या नैसर्गिक संकटामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची जोरदार मागणी केली आहे। साऱ्या हंगामाचा खर्च आता वाया गेला आहे। कर्ज कसं फेडायचं, घर खर्च कसा चालवायचा याची चिंता वाटते, अशी देखील शेतकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या। आणि पावसाने कांदा वायाला गेलेला आहे। कांदा लागवड केली जानेवारी महिन्यामध्ये आणि मे महिन्यामध्ये तो काढणीचा आला। मे महिन्यात कांद्याची काढणी केली आणि शेतामध्ये ठेवला या आशेने की 2-5 रुपये भाव भेटेल त्याला, पण कांद्याला भाव नसल्यामुळे कांदा ठेवण्यात आला आणि पाऊस चालू झाला आणि पावसाने पूर्णपणे कांद्याचं नुकसान झालं। शेतकरी बांधवांची नुकसान झालेलं आहे, कारण ह्या महायुती सरकारने हा उन्हाळी लाल कांदा आहे खरं तर, आणि हा लाल कांदा ज्यावेळेस काढणीच्या अगोदर मला वाटतं काहीतरी 2803 रुपये भाव होता, त्यावेळेस कांदा काढणीला आला नव्हता। पण ज्यावेळेस जसंच कांद्याला सुरुवात केली या सरकारने, म्हणजे हमेशा जर तसा विचार केला तर हमेशाच या सरकारचा आणि शेतकरी बांधवांचं एक समतुल्य आहे की जोपर्यंत शेतामध्ये पीक आहे तोपर्यंत भाव गगनाला भिडलेला असतो, आणि जसं जसं पीक ते काढणीला सुरुवात होती तसं तसं पूर्ण लो पॉईंटला येतं, म्हणजे झिरोला येतं। जसं की या शेतकरी बांधवांनी जसं काय शेतकऱ्यांना मारण्याची सुपारी घेतलेली आहे। खरं तर हा कांदा लहान लेकराप्रमाणे सांभाळावा लागतो, लहान लेकराप्रमाणे जोपासावं लागतं। अशा प्रकारे या पावसाने अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। या संदर्भात आम्ही या ठिकाणचे तलाठी यांच्याशी संपर्क केला असता नेमकं त्यांनी काय सांगितले त्यांच्या शब्दात ऐकूयात। आता आम्ही स्पॉट पंचनामा GPS फोटो लावून घेतले, त्यांचे पूर्णपणे कांद्याचा पूर्ण वायाला गेला, 100% झाला असेल। त्यांचा पंचनामा केलाय आम्ही, स्पॉट पाणी करून केलाय त्यांचा पंचनामा। 30% पुढं नुकसान झालं, अनुदान 100% मिळतच त्यांना। पूर्ण क्षेत्र किती बाधित शेतकरी आहेत त्याची संख्या देऊन त्यांचं क्षेत्र कळवतो शासनाला, त्यानुसार त्यांना अनुदान मिळेल।